या शासनाला सुद्धा चाबकाचे फटके हे हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लगावण्याची व जनतेमध्ये जागरूकता आणून अशा सरकारला रस्त्यावर उतरून यांची नाकेबंदी करण्याची गरज आहे। सर्वांना जय भीम। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह हे अतिशय जीव घेण्या परिस्थितीमध्ये पोहोचलेलं आहे। त्यामुळं ज्यांना ब्राह्मणवादी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी, जातीग्रस्त लोकांच्या आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह, हे चक्रव्यूह ज्यांना समजत नाही, हे चक्रव्यूह कसं तोडावं याचे संविधानिक आंबेडकरवादी मार्ग ज्यांना माहीत नाहीत, अशा अर्धगाबुड्यांनी या आरक्षणाच्या चक्रव्यूहाच्या बाबतीमध्ये वाटेल ती वाचाळवीरासारखी वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे। लोकांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या राजकारणाच्या चक्रव्यूहाला नीटपणे समजून घेऊन मग त्यावर आपल्या भूमिका आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या पाहिजे। म्हणून आज एका बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवंय, ओबीसीतल्या अनेक जातींना भटक्या विमुक्तातून आरक्षण हवंय, भटक्या विमुक्तातल्या अनेक जातींना आदिवासींमधून आरक्षण हवंय, त्यामध्येच शेड्यूल कास्टमधल्या एक जात समूहाला उपवर्गीकरणातून आरक्षण हवंय, आरक्षणात आरक्षण हवंय। हे सगळं सुरू असतानाच महाराष्ट्रातलं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचं जातीग्रस्त सरकार, आरक्षण विरोधी सरकार, संविधान विरोधी सरकार यांच्या मंत्रिमंडळाने खुल्या प्रवर्गातून एससी, एसटी, ओबीसींना आता आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, हा एक महत्वाचा मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या डिसेंबर 2025च्या निकालाचं थेट उल्लंघन केलेलं आहे। म्हणजेच भारताच्या संविधानाचं आर्टिकल 141चं, आर्टिकल 14चं व आर्टिकल 16चं थेट व्हायोलेशन केलेलं आहे। एका बाजूला उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू करण्यासाठी अतिशय खालच्या पातळीची षडयंत्र, कपटी कारस्थानं करणारं भाजपाचं, फडणवीसांचं, एकनाथ शिंदेचं सरकार, दुसऱ्या बाजूला मात्र न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांचा खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या बाबतीतला जो निकाल आहे, या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे की खुल्या प्रवर्गातल्या जागा या कुठल्याही जातीसाठी राखीव ठेवता येत नाहीत। खुल्या प्रवर्गातील जागा या पूर्णपणे गुणवत्तेवर आधारितच असणार। त्यामुळे खुल्या प्रवर्गातून कुठल्याही जातीचा व्यक्ती हा शासकीय नोकरी किंवा शासकीय वेगवेगळे पद प्राप्त करण्यासाठी तो पात्र आहे। पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, भाजपाच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाने सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं उल्लंघन केलेलं आहे, पायमल्ली केलेली आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरक्षणाचे लाभधारक एससी, एसटी, ओबीसीच्याही कोट्यातून नोकऱ्या मिळवतात व जास्त मार्क मिळाले तर ते ओपन कॅटेगरीमधून पण नोकऱ्या मिळवतात, ते दुहेरी आरक्षणाचा लाभ घेतात। हा जो ब्राह्मणवाद्यांचा तकलादू भंपक तर्क आहे, युक्तिवाद आहे, तो सुप्रीम कोर्टानं डिसेंबर 2025 मध्ये फेटाळलेला आहे। त्यामुळे त्याचीच ओढत महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने परत एकदा वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व किती संधी प्राप्त केल्या असे कावेबाज, चालाकीपूर्ण शब्द वापरून एससी, एसटी, ओबीसी यांना मेरिटमधून गुणवत्तापूर्वक शासकीय नोकऱ्या मिळवण्यासाठीचा जो त्यांचा संविधानिक हक्क आहे तो थांबवण्याचा, अडवण्याचा जो काही मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे याचा जाहीर निषेध झाला पाहिजेच। पण त्यासोबतच हे बदलण्यासाठी हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या विरोधामध्ये याच्या विरोधात रीट पिटिशन फाईल करून या शासनाला सुद्धा चाबकाचे फटके हे हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लगावण्याची व जनतेमध्ये जागरूकता आणून अशा सरकारला रस्त्यावर उतरून
यांची नाकेबंदी करण्याची गरज आहे. कारण एकूणच हे पूर्ण बाजूनं आरक्षणाचं राजकारण करून एक रक्तरंजित जीव घेणा संघर्ष उभा करतायत. या संघर्षामध्ये आरक्षणाच्या लाभधारकांनी सावध राहिलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं खाजगी क्षेत्रात आरक्षणाचं तत्व जर लागू झालं तर या देशातले सगळे आरक्षणाचे लाभार्थी, आरक्षणाचे जे समर्थक आहेत, जे आरक्षणाचे लाभधारक आहेत, त्या सर्वांना प्रचंड मोठा व अतिशय महत्वपूर्ण याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढ्यांना फायदा होणार आहे. पण खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारा महाराष्ट्रामध्ये जर काही मोजका वर्ग आणि मोजका समूह जर सोडला तर इतर कुठलाही वर्ग याबाबत बोलत असतानाही आपल्याला जाणवत नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की खाजगी क्षेत्रातला आरक्षणाचा लढा हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या आरक्षणाच्या चक्रव्यूहाला तोडण्याचा एक शाश्वत आणि महत्वाचा मार्ग असणार आहे. त्यासोबतच जे शासकीय पद रिक्त असतात, बॅकलॉग्स असतात, ते तत्काळ त्वरित भरल्यानंतर त्याच्यामधूनही आरक्षणातले अनेक प्रश्न निकाली लागू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये एक सतर्क जागरूकता आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा हेतू आहे. जय भीम, जय संविधान.